नमस्कार मित्रांनो, पी एम किसान निधी आणि नमो शेतकरी ही योजना शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आणि यामध्ये कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कोणत्या शेतकऱ्यांना किती वाजता हप्ता मिळणार आहे आणि पी एम किसानचा मिळणार आहे का नमो शेतकऱ्यांचा मिळणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो सविस्तर अशी माहिती मागणार आहोत. मित्रांनो, 4 दिवसापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की नमो शेतकरीचा हप्ता 20 जूनला पी एम किसानचा हप्ता 20 जूनला जमा होणार आहे. तर तो बराबर आज 20 जूनला जमा होणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला एक माहिती दिली होती मित्रांनो, सरकारनं 30 जूनपर्यंत ती शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे. हे एक मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं की 30 जूनला होणं अशक्य आहे, कारण सरकारनं पुन्हा आता 17 जूनला या कर्जमाफीवर 3 समित्या नेमल्या आहेत. एक उपसमिती नेमलेली आहे, मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे, एक वित्त समिती एक नेमलेली आहे आणि पुन्हा कलेक्टरच्या माध्यमातून एक समिती नेमलेली आहे. त्यामुळं 30 जूनला शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होती का नाही होती ते सुद्धा एक ठोस असं कोणी सांगू शकत नाही. त्यानंतर रोहित पवारने आंदोलन केलं होतं, तेव्हा गिरीश महाजन यांनी त्यांना एक आश्वासन दिलं होतं की 22 जूनला परत आम्ही त्यावर चर्चा करू आणि त्यांना सुद्धा त्या चर्चेसाठी बोलवलं आहे. त्यामुळं 22 जूनमध्ये काय निर्णय बदल होतात ते सुद्धा बघता येणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण अशी माहिती घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या या गगन भरारी या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, केंद्र शासनानं शेतकऱ्यांसाठी पी एम किसान ही एक योजना आणली होती आणि त्याचा 23वा हप्ता म्हणजे आतापर्यंत शेतकऱ्यांना 22 हप्ते मिळालेले आणि 23व्या हप्त्याचं आज वितरण 20 जूनला होणार आहे. आणि ते ठीक 3 वाजता दुपारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे, पण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही त्या संबंधी आपण सविस्तर माहिती घेऊ. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आणि यावेळी देशभरातील जवळपास 9,44,00,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पी एम किसान सन्मान निधीचे पैसे म्हणजे 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि यासाठी केंद्र शासनानं 18,880 कोटी रुपयाच्या एकूण निधीला त्यासाठी मंजुरी दिलेली आहे. आणि देशभरातील जेवढे काही 9,44,00,000 शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले त्यांच्यासाठी हा निधी 18,800 कोटी निधी आज पंतप्रधानांच्या हस्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या नमो शेतकरीचा आपल्याला 23वा हप्ता मिळेल आणि 23व्या हप्त्याबद्दल अत्यंत अशी माहिती आलेली आहे. आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या 23व्या हप्त्याचं वितरण आज दुपारी 3 वाजता माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते डायरेक्ट DBTच्या द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ताबडतोब जमा होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत जे काही पात्र शेतकरी आहे या पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये म्हणजे 4 महिन्यातून एकदा 2,000 रुपये दिले जाते. मित्रांनो, आता 20 जून 2026 रोजी हा 23वा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि विविध वृत्तानुसार हा निधी सायंकाळी सुमारे 3 ते 4 वाजता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि काही लगेच येतील तर काही शेतकऱ्यांना ते 24 ते 48 तास सुद्धा लागू शकतात. यावेळी देशातील जे काही पात्र शेतकरी बसलेले मित्रांनो, आपण बघितलेलं पात्र म्हणजे ज्यांची काही त्यांच्या अकाउंटशी KYC आहे, फार्मर ID आहे, मोबाईल नंबर अकाउंटला जोडलेला आहे आणि मोबाईल आणि आधार हे दोन्ही एकमेकाशी लिंक आहे, अशा शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर हा निधी जमा होणार आहे. आणि यासाठी जवळपास 9,44,00,000 शेतकरी या देशामध्ये पूर्ण पात्र ठरलेले आणि त्यांच्यासाठी 18,800 कोटीचा निधी केंद्र सरकारनं हे केलेलं आहे. आणि हा निधी DBT डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर या माध्यमातून पद्धतीने जमा होणार आहे. म्हणजे यात कुठल्याही मध्यस्थ व्यक्तीची जरूरत नाही. आता कोणाला पैसे मिळणार नाही
हे बघू मित्रांनो. आता याच्यात सर्वच शेतकरी पात्र आहेत का? नाही, काही अपात्र बी शेतकरी आहेत. आता कोणाला पैसे मिळणार नाही ते बघू मित्रांनो आपण. ज्यांची EKYC पूर्ण नाही, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत EKYC पूर्ण केलेली नाही, 15 दिवसापूर्वी सरकारनं सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांना EKYC अद्यापपर्यंत पूर्ण केलेली नाही आहे त्यांनी 20 जूनपर्यंत EKYC पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्या शेतकऱ्यांना असणं जरुरी आहे. आणि त्यांचं जर खातं जे आधार कार्ड बँकशी खात्याशी संलग्न नसेल, लिंक नसेल, तर अशा पात्र असूनही शेतकऱ्याला 2000 रुपये मिळणार नाही. आणि जमिनीची नोंदी अपूर्ण आहे, पूर्ण जमिनीची नोंदणी जर त्यांच्या अपूर्ण जर असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा PM किसान निधीचा 2000 रुपयाचा 23वा हप्ता मिळणार नाही. आणि बँक खाते बंद किंवा चुकीची असणे, बँकेची योग्य अशी माहिती तुम्ही जर PM किसान GOIN या वेबसाईटवर गेला तर पूर्ण डिटेल्स आहे ती माहिती त्या ठिकाणी जर असेल तरच तुम्हाला हे 2000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच EKYC करणं हे अनिवार्य आहे. आता मित्रांनो, तुम्ही घर बसल्या बँकेत न जाता मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही तुमचं स्टेटस 3 मिनिटात चेक करू शकता मित्रांनो. PM किसान हे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जायचं. मोबाईल उघडल्यानंतर गुगलवर केल्यानंतर PM किसान हे जरी टाकलं मित्रांनो तर त्याची एक पूर्ण वेबसाईट ओपन होती. आणि मित्रांनो, नाऊ युअर स्टेटस, हे नाऊ युअर स्टेटस म्हणजे तुमचं हा तो पर्याय निवडायचा जो सुरुवातीलाच येतो. नाऊ युअर स्टेटस म्हणजे तुमची स्टेटस, तुमची पोझिशन तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. आणि त्यानंतर तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी टाका. आणि त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, OTPची पडताळणी करा. आणि त्यानंतर हप्त्याची माहिती OTP टाकल्यानंतर तुमच्या हप्त्याचे म्हणजे तुमचं स्टेटस काय ते पूर्ण तुम्हाला समजेल. तर शेतकरी मित्रांनो, 20 जून रोजी देशातील 9,44,00,000 शेतकऱ्यांना हे PM किसान निधीचा हप्ता मिळणार आहे 2000 रुपये. आणि त्यासाठी सरकारनं 18,880 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे देशातल्या पूर्ण शेतकऱ्यांसाठी. त्यामुळं तुमची EKYC जर केली नसेल तर EKYC करा. आणि आज जरी तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर येणाऱ्या 24 ते 48 तासामध्ये हप्ता निश्चित मिळेल. त्यामुळं तुम्ही EKYC करा. आणि दुसरं मित्रांनो, केंद्र शासनाच्या धर्तीवर या सरकारनं, महायुती सरकारनं सुद्धा नमो शेतकरी शेतकऱ्यांसाठी एक 2000 रुपयाचा हप्ता म्हणून त्यांनी जाहीर केलं मित्रांनो. पण त्यांचा कधी हप्ता मिळतो कधी मिळत नाही. आता त्यांच्याकडे 2 हप्ते थकलेले आहेत, ते अद्यापपर्यंत मिळाले नाही. आता अल निनोचं संकट सध्याला आपल्या भारतावर घोंगडतं आहे. अद्यापर्यंत कुठेही पाऊस पडला नाही, महाराष्ट्रात पावसाचा थेंब नाही. अशा वेळेस PM किसान निधीचे 2000 रुपये मिळत असेल तर नमो शेतकऱ्याचे सुद्धा 2000 रुपये द्यायला पाहिजे. कारण शेतकरी हे आता कुठंतरी या दुष्काळात भरडला जातो का काय असे चिन्ह झाले. मृग नक्षत्र संपल्यानंतर सुद्धा मित्रांनो अजून पाऊस नाहीये. त्यामुळे थोडासा होईना दिलासादायक बातमी म्हणजे नमो शेतकरीचा सुद्धा जर हप्ता दिला तर शेतकऱ्याची कुठंतरी एक थोडी अडचण दूर होईल. त्यामुळं या सरकारनं सुद्धा तो एक हप्ता द्यायला पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांना जर हा PM किसानचा हप्ता आला नाही मित्रांनो तरी त्यांनी घाबरून जायचं काम नाही. तुम्हाला जर 22वा हप्ता मिळाला असेल तर 23वा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळेल. कारण तुम्ही पात्र आहात म्हणून त्यामुळं तुम्हाला आतापर्यंत 22 हप्ते मिळाले. फक्त आता EKYC केलेली नसेल, आधार कार्ड बँकशी लिंक नसेल किंवा मोबाईल नंबर आधार कार्डशी संलग्न झालेला नसेल, तुमच्या अकाउंटशी जोडलेला नसेल किंवा फार्मर ID असतो तो फार्मर ID जर तुम्ही काढला नसेल तर तुम्ही या 2000 रुपयापासून वंचित राहू शकता. त्यामुळं तुम्ही याच्या 4 गोष्टी आहेत, आधार लिंक करणे, मोबाईल लिंक करणे, फार्मर ID लिंक करणे, हे केल्यानंतर तुम्हाला ते पैसे येणार, ते तुमच्या नावाचे पैसे तुम्हाला येणार. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल सविस्तर अशी कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. कारण बरेच शेतकरी म्हणणार आहे की आम्हाला अद्यापपर्यंत PM किसान योजनेचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे त्यांना सुद्धा समजेल की आपण बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड,
मोबाईल नंबर आणि जो काही फार्मर आय डी, आता फार्मर आय डी तुमच्या प्रत्येक योजनेला लागणार आहे. कर्जमाफी असो, पीक विमा असो, किंवा कोणतं दुष्काळाचं किंवा अतिवृष्टीचं अनुदान असो, किंवा हे नमो शेतकरी असो, हे कोणतीही जरी योजना असली, आता फार्मर आय डी कंपल्सरी. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढायचा, आधार कार्ड बँकेशी संलग्न करायचं, लगेच तुमचा हप्ता जमा होईल. त्यामुळं हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा आणि तंतोतंत अशी योग्य माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत राहतो मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून ठेवा. योग्य अशीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचा. त्यांनी सबस्क्राईब केला, त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.